इयत्ता 7वी विषय इतिहास पाठ 2 शिवपूर्वकालीन भारत स्वाध्याय प्रश्न पहिला नावे सांगा. 1. गोंडवनची राणी राणी दुर्गावती. 2. उदयसिंहाचा पुत्र महाराणा प्रताप. 3. मुघल सत्तेचा संस्थापक बाबर. 4. बहमनी राज्याचा पहिला सुलतान हसन गंगू. 5. गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले दल खालसा दल. 2. गटात न बसणारा पर्याय निवडा. 1. सुलतान मोहम्मद कुतुबुद्दीन ऐबक मोहम्मद घोरी बाबर. उत्तर असेल बाबर. 2. आदिलशाही निजामशाही सुलतानशाही बारिदशाही सुलतानशाही. 3. अकबर हुमायून शेरशाह औरंगजेब. यामध्ये गटात न बसणारा पर्याय आहे शेरशाह. प्रश्न तिसरा आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. 1. विजयनगर व बहमनी ही 2 राज्ये का अस्तित्वात आली? उत्तर, मोहम्मद तुगलक याच्या सत्तेविरुद्ध दक्षिणेत उठाव झाले. दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेतील अस्थिरतेचा फायदा घेऊन विजयनगर व बहमनी ही 2 राज्ये उदयास आली. 2. महमूद गवानने कोणत्या सुधारणा केल्या? उत्तर, महमूद गावानाने सैनिकांना रोख पगार देण्यास सुरुवात केली, सैन्यात शिस्त आणली आणि जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केल्या. तसेच बिदर येथे मदरसा स्थापन केला. 3. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले? उत्तर, ओहमांनी मुघलाविरुद्ध गनिमी युद्धतंत्राचा वापर केला. लाच्छित बडफुकन यांच्या नेतृत्वाखाली अहोमांनी तीव्र संघर्ष केल्यामुळे मुघलांना आसाममध्ये सत्ता दृढ करता आली नाही. 4. तुमच्या शब्दात थोडक्यात माहिती लिहा. 1. कृष्णदेवराय. उत्तर, कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्याचा पराक्रमी व विद्वान राजा होता. त्याच्या कारकिर्दीत विजयनगर राज्याचा मोठा विस्तार झाला. त्याने अमुक्तमाल्यदा हा ग्रंथ लिहिला, तसेच राम मंदिर व विठ्ठल मंदिराचे बांधकाम केले. 2. चांदबिबी. उत्तर, चांदबिबी ही अहमदनगरच्या निजामशाहीतील कर्तबगार राजकन्या होती. मुघलांनी अहमदनगरच्या किल्ल्यावर हल्ला केला तेव्हा तिने अत्यंत धैर्याने किल्ला लढवला. तिच्या शौर्यामुळे ती इतिहासात प्रसिद्ध झाली. 3. राणी दुर्गावती. उत्तर, राणी दुर्गावती ही गोंडवनची शूर राणी होती. तिने उत्तम राज्यकारभार केला आणि मुघलाविरुद्ध धैर्याने संघर्ष केला. अकबराविरुद्ध लढताना तिने प्राणार्पण केले, पण शरणागती पत्करली नाही. प्रश्न 5 आहे, सहकारण लिहा. 1. बहमनी राजाची 5 शकले झाली. उत्तर, बहमनी सरदारामध्ये गटबाजी वाढली आणि विविध प्रांतांतील अधिकारी स्वतंत्रपणे वागू लागले. त्यामुळे बहमनी राज्याचे विघटन होऊन त्याची 5 शकले झाली. 2. राणासंगाच्या सैन्याचा पराभव झाला. उत्तर, बाबर याने लढाईत तोफखाना व राखीव सैन्याचा प्रभावी वापर केला. त्यामुळे राणासंगाच्या सैन्याचा पराभव झाला. 3. महाराणा प्रताप इतिहासात अजरामर झाले. उत्तर, महाराणा प्रताप यांनी स्वातंत्र्यासाठी अखेरपर्यंत अकबर विरुद्ध संघर्ष केला. त्यांच्या पराक्रम, धैर्य, स्वाभिमान आणि त्यागामुळे ते इतिहासात अजरामर झाले. 4. औरंगजेबने गुरु तेग बहादूर यांना कैद केले. उत्तर, गुरु तेग बहादूर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णु धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र विरोध केला. त्यामुळे औरंगजेबाने त्यांना कैद केले. 5. राजपुतांनी मुघलाविरुद्ध संघर्ष केला. उत्तर, औरंगजेबाने मारवाडचे राज्य मुघल साम्राज्यात जोडले. त्यामुळे राजपुतांनी आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी मुघलाविरुद्ध संघर्ष केला.
प्रश्न 6वा आहे, कालरेषा पूर्ण करा. इसवी सन 1336 विजयनगर राज्याची स्थापना. इसवी सन 1347 बहमनी राज्याची स्थापना. इसवी सन 1509 कृष्णदेवराय गादीवर आला. इसवी सन 1526 मुघल सत्तेची स्थापना. प्रश्न 7वा, इंटरनेटच्या सहाय्याने तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीची माहिती मिळवा व खालील चौकटीत लिहा. मला हे माहीत आहे. सम्राट अशोक हे मला आवडणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे. ते मौर्य साम्राज्याचे पराक्रमी सम्राट होते. कलिंग युद्धानंतर त्यांनी हिंसा सोडून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी अनेक चांगली कामे केली आणि शांतता व अहिंसेचा संदेश दिला. त्यांच्या न्यायप्रिय आणि दयाळू स्वभावामुळे मला सम्राट अशोक आवडतात.